नमस्कार, मी प्रवीण धानोरकर. एमपीसी मेड सिंपल या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण एमपीसी यूपीएससी सोडून थोडा एक वेगळ्या परीक्षेबद्दल माहिती घेणार आहोत. आपले बरेच विद्यार्थी एमपीसीच्या PSI, STI, असिस्टंट किंवा एक्साइज PSI अशा एक्झामला बसतात, 2 ते 4 वर्ष तयारी करतात. मग यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या परीक्षा द्याव्या लागतात आणि खूप कॉम्पिटिशन असतं, संख्या पण कमी असते. अशाच लेवलच्या किंवा याच्यापेक्षा चांगल्या बेटर एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज असणाऱ्या एका वेगळ्या एक्झामबद्दल आपण बोलणार आहोत. ती म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशनची कंबाईन्ड ग्रॅज्युएट लेवलची एक्झाम. ज्याप्रमाणे सेंट्रल गव्हर्नमेंटला क्लास 1 लेवलच्या पोस्ट UPSC भरते, जसं MPSC क्लास 1 आणि क्लास 2 लेवलच्या पोस्टबद्दल रिक्रुटमेंट घेते, त्याचप्रकारे क्लास 2 आणि ग्रुप C ज्या एक्झाम्स असतात त्याबद्दल स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजेच कर्मचारी चयन आयोग हे निवड करते. तर आपण या भागात पाहूया की स्टाफ सिलेक्शन कमिशन नेमकं कुठल्या कुठल्या पोस्टसाठी एक्झाम घेतात, त्याचा पॅटर्न काय असतो आणि आपण कुठल्या पोस्टसाठी एलिजिबल आहोत. तर पहिल्यांदा स्टाफ सिलेक्शन कमिशन बद्दल आपल्या इकडे माहिती जास्त नाही, मला पण जास्ती माहिती नव्हती. 2014 मध्ये जेव्हा मी दिल्लीला UPSC साठी प्रिपरेशनला गेलो होतो, तेव्हा योगायोगाने एक रूम पार्टनर मिळाला, तो इन्कम टॅक्स ऑफिसर होता. म्हणजे इन्कम टॅक्स ऑफिसर ही कुठून पोस्ट असते. तेव्हा त्यांनी सांगितले स्टाफ सिलेक्शन कमिशन नावाची एक्झाम असते, असं असं पॅटर्न असतो. मग मी 14ला सहज दिली ती एक्झाम फॉर्मवरून. प्री पास झालो, तिला Tier 1 असं म्हणतात. मग मेन्स पण पास झालो, इंटरव्ह्यूज होता, त्यावेळेस इंटरव्ह्यूच होता. पण अनफॉर्च्युनेटली किंवा माझ्या चांगल्या गोष्टीसाठी ती एक्झाम रद्द झाली. मग आयडिया आली होती, मग 2015ला पुन्हा चांगल्या प्रकारे एक्झाम दिली ती आणि माझं सेंट्रल एक्साइज इन्स्पेक्टर म्हणून सिलेक्शन झालं. अशा प्रकारे ऍक्सिडेंटली मला त्या एक्झामबद्दल माहिती मिळाली. मग मी 3-4 महिने तयारी केली आणि एक सेंट्रल गव्हर्नमेंटची क्लास 2 पोस्ट मला मिळाली होती. तर आपल्या भागामध्ये महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या एक्झामबद्दल पहिली गोष्ट माहिती नाही किंवा अवेअरनेस नाहीये. दुसरी गोष्ट, महाराष्ट्राच्या बाहेर जायची इच्छा नसते. तर मित्रांनो, मला सांगू वाटतं की ही जी एक्झाम आहे, तर तुम्हाला चांगले मार्क मिळाले, चांगली पोस्ट मिळाली, तर तुम्हाला महाराष्ट्र मिळू शकतो. त्यानंतर बऱ्यापैकी मोठमोठ्या शहरात चांगल्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ऑफिसमध्ये चांगल्या फील्डवर्कच्या पोस्टिंग आहेत. दुसरी गोष्ट, प्रमोशनच्या चांगल्या प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. त्यामुळं तुम्ही ही एक्झाम द्यायला हवी. आपण बघूया की वेगवेगळ्या पोस्ट कुठल्या कुठे असतात. स्टाफ सिलेक्शन कमिशन कंबाईन्ड ग्रॅज्युएट लेवल या एक्झाममधून भरली जाणारी किंवा सगळ्यात जास्त टॉप मोस्ट प्रिफरन्स देणारी पोस्ट म्हणजे इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर ITI. आपण स्पेशल 26 किंवा रेड मूव्ही पाहिला असेल, ज्यामध्ये इन्कम टॅक्स ऑफिसरनी रेड टाकली वगैरे पाहतो. ठीक आहे, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट. तर जे इन्स्पेक्टर भरले जातात, जे रिक्रुटमेंट केली जाते, ती स्टाफ सिलेक्शन कमिशनमधून. बऱ्यापैकी फील्ड जॉब प्लस ऑफिस जॉब आहे आणि डायरेक्ट टॅक्स कलेक्शनमध्ये इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचं खूप जास्त कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि जे आहे आपलं फील्डवर्कमध्ये वेगवेगळ्या ऑफिसला व्हिजिट करणे, त्यानंतर वेगवेगळ्या उद्योगपतींकडे रेड टाकणे, अशा प्रकारच्या फील्डवर्कच्या चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला अवेलेबल आहे. आणि मोठमोठ्या शहरात पोस्टिंग असते, त्यामुळं इन्कम टॅक्स पोस्ट एक महत्त्वाची पोस्ट मानली जाते. दुसरी महत्त्वाची पोस्ट आहे ज्यामध्ये माझं सिलेक्शन झालं, ती म्हणजे सेंट्रल एक्साइज इन्स्पेक्टर. ज्यांना युनिफॉर्मची आवड आहे, युनिफॉर्म पोस्ट आहे, त्यामुळे थोडा हाईट, वेट आणि चेस्टचा क्रायटेरिया आहे. आपल्या भारतामध्ये एखाद्या कंपन्या येतात तेव्हा ते एखादा वस्तू प्रोडक्ट तयार करतात, त्याला उत्पादन शुल्क लागतं, तर ते गोळा करण्याचं काम सेंट्रल एक्साइजकडे असतं. तसंच काही कंपन्या सर्व्हिस प्रोव्हाइड करतात, तर सर्व्हिस टॅक्स लागतो, ते पण गोळा करण्याचं काम सेंट्रल एक्साइजकडे असतं. सेंट्रल एक्साइज बऱ्यापैकी फील्ड वर्कचे जॉब आहे विथ युनिफॉर्म. आणि आता जे GST आलेलं आहे, त्यामुळे आता त्यांना सेंट्रल GST इन्स्पेक्टर म्हटलं जातं. आणि सेंट्रल एक्साइज इन्स्पेक्टरला बऱ्यापैकी इतर ठिकाणी ऑपॉर्च्युनिटी आहे, जसं की लँड कस्टममध्ये एअरपोर्टला पण पोस्टिंग होते त्यांची. आणि त्यानंतर वेगवेगळ्या युनिट आहे, जसं की इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिट आहे, EDचं नाव ऐकलं असेल, ED असेल, अशा प्रकारच्या ऑर्गनायझेशनमध्ये पण त्यांना डेप्युटेशनवर संधी मिळते. त्यामुळे सेंट्रल एक्साइज इन्स्पेक्टर एक चांगली पोस्ट आहे, तुम्ही भरू शकता. त्यानंतर तिसरी महत्त्वाची पोस्ट आहे कस्टम ऑफिसर. ऑफिशियली तिचं कस्टम ऑफिसर असं नाव नाहीये, तिचं ऑफिशियल नाव आहे प्रिव्हेंटिव्ह ऑफिसर और एक्झामिनर. आपण बऱ्यापैकी पाहिलं असेल, कस्टमचे ऑफिसर असतात विमानतळावर व्हाईट युनिफॉर्ममध्ये, तरी पण युनिफॉर्म सर्व्हिस आहे, तिला पण हाईट वगैरेचा क्रायटेरिया आहे. आणि मोस्टली एअरपोर्टवर जे स्मगलिंग होते ते चेक करणं, त्यानंतर इम्पोर्ट ड्युटी एक्सपोर्ट ड्युटी व्यवस्थित भरली का नाही ते पाहणं. त्यानंतर वेगवेगळ्या विमानतळावर सोबतच पोर्ट असतात आपले, जिथं जहाज येतात बंदरावर, तर जहाजामध्ये जो माल येतो त्यांनी इम्पोर्ट किंवा आयात निर्यात भरला आहे की नाही हे पाहणं कस्टम ऑफिसरचं काम आहे. त्यामुळे त्यांना
स्मगलिंग प्रिव्हेंट करणं, त्यामुळे प्रिव्हेंटिव्ह ऑफिसर असं म्हणतात. आणि व्यवस्थित टॅक्स एक्झामिन करणं, त्यामुळे एक्झामिनर असं पण म्हटलं जातं. त्यामुळे स्टाफ सिलेक्शनमधून भरली जाणारी अतिशय महत्त्वाची पोस्ट आहे. आपण पाहू शकता वेगवेगळ्या एअरपोर्टवर, जसं की JNPT आहे किंवा नावा शेवा एअरपोर्ट आहे, तिथे व्हाईट युनिफॉर्ममध्ये जे असतात ते कस्टम ऑफिसर असतात. त्यामुळं ज्यांना आवड आहे किंवा अट्रॅक्शन आहे त्यांनी या एक्झामची तयारी नक्कीच करावी. त्यानंतर एक अतिशय चांगली सर्व्हिस ज्यांना UPSCची तयारी करायची आहे किंवा दिल्लीमध्ये राहायची इच्छा आहे त्यांच्यासाठी सेंट्रल सेक्रेटरीएट सर्व्हिस. जसं महाराष्ट्रामध्ये मंत्रालयामध्ये असिस्टंट असतात, तसंच केंद्रीय सचिवालयामध्ये असिस्टंट सेक्शन ऑफिसर असतात वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये, वेगवेगळ्या मिनिस्ट्रीमध्ये. तर ते सेंट्रल सेक्रेटरीएट सर्व्हिस क्लास 2 जी आहे पोस्ट ती स्टाफ सिलेक्शन कमिशनमधून भरली जाते. हिचा फायदा आहे की हिचं प्रमोशन खूप जास्त फास्ट आहे. मोस्टली ऑफिस जॉब आहे. सॅटर्डे संडे सुट्टी असते. मंडे टू फ्रायडे वर्क. UPSCची तयारी करता येते आणि दिल्ली बेस्ड सर्व्हिस असल्यामुळे ज्यांना दिल्लीत राहायचं आहे त्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारची सर्व्हिस आहे. जसं मंत्रालयामध्ये केंद्रीय सचिवालयामध्ये सेंट्रल सेक्रेटरीएट सर्व्हिस आहे ASOची, तसं वेगळ्या मिनिस्ट्रीमध्ये जसं मिनिस्ट्री ऑफ रेल्वेमध्ये आहे किंवा मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्समध्ये पण असिस्टंट लागतात, जे फॉरेनवर पण डेप्यूट होऊ शकतात. ज्यांना फॉरेन सर्व्हिसची आवड आहे ते इकडून पण फॉरेनला जाऊ शकतात. त्यानंतर वेगवेगळ्या डिपार्टमेंट जसं की आर्म फोर्स हेडक्वार्टरमध्ये लागते असिस्टंटची पोस्ट, त्या पण पोस्ट या एक्झाममधून भरल्या जातात. त्या व्यतिरिक्त बऱ्याच जणांना CBI बद्दल अट्रॅक्शन असतं. आपण न्यूजमध्ये बऱ्याचदा पाहतो CBI हे CBI इन्स्पेक्टर असतात किंवा सब इन्स्पेक्टर असतात, त्या पोस्ट पण स्टाफ सिलेक्शन कमिशन सारख्या एक्झाममधून भरल्या जातात. या व्यतिरिक्त जे कॅग असतं आपलं, कॅग ऑडिट करतं वेगवेगळ्या गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशनचं, तर कॅगमध्ये ऑडिटर नावाची जी पोस्ट असते त्यामध्ये मोस्टली महाराष्ट्र तुम्हाला स्टेट मिळू शकतं, ती पण पोस्ट स्टाफ सिलेक्शन कमिशनमधून भरल्या जाते. या व्यतिरिक्त काही पोस्ट आहेत जसं की स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर आहे किंवा टॅक्स असिस्टंट आहेत इन्कम टॅक्समध्ये, सेंट्रल एक्साईजमध्ये या पोस्ट, आणि बाकी नार्कोटिक्समध्ये इन्स्पेक्टर आहे किंवा पोस्टमध्ये एक पोस्टल इन्स्पेक्टर नावाची पोस्ट असते. अशा पण पोस्ट स्टाफ सिलेक्शन कमिशनमधून भरल्या जातात. इलेक्शन कमिशनमध्ये पण काही लागतात ऑफिसर असिस्टंट वगैरे. अशा सगळ्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या महत्त्वाच्या की इन्स्टिट्यूशनच्या पोस्ट या एक्झाममधून भरल्या जातात. ठीक आहे, हे झालं ओव्हरऑल एक्झामबद्दल, वेगवेगळ्या पोस्टबद्दल. आता आपण पाहूया की एक्झाम कशी असते, एक्झामचा पॅटर्न काय असतो. जसं MPSCमध्ये प्री मेन्स इंटरव्ह्यू असं प्रोसेस असतं, तसं इकडे Tier 1 Tier 2 वगैरे असतं. जसं MPSCचा शेड्यूल येतो, UPSC शेड्यूल येतो, तसं स्टाफ सिलेक्शन कमिशनचा पण एक शेड्यूल त्यांच्या वेबसाईटवर दिलेला आहे. ssc.nic.in त्यांची वेबसाईट आहे. आता Tier 1 एक्झाम पाहूया काय असते. Tier 1 जी मोस्टली प्रिलिम सारखीच आहे. Tier 1 एक्झाम असते जिथे 100 प्रश्न असतात आणि 200 मार्क असतात. एक प्रश्न 2 मार्काला असतो आणि 1/4 निगेटिव्ह आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इथे लक्षात घेणं गरजेचं आहे की Tier 1 एक्झाम ही क्वालिफाईंग एक्झाम नाही. हिचे मार्क्स तुमच्या फायनल सिलेक्शनमध्ये काउंट होतात. ही अतिशय महत्त्वाची बाब तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामुळे Tier 1 पासूनच तुम्हाला चांगल्या प्रकारची तयारी करायला हवं. तर Tier 1 मध्ये 4 सेक्शन आहेत, ज्यामध्ये जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग, त्यानंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, इंग्लिश आणि जनरल अवेअरनेस. पहिले जे 3 पार्ट आहेत ते मेन्सला पण आहे, Tier 2 ज्याला आपण म्हणतो, आणि फक्त जनरल अवेअरनेसची तयारी करायची. तुम्हाला बऱ्यापैकी सिंपल जनरल नॉलेज प्रश्न असतात, त्यासाठी लुसेंटचं GK तुम्ही वाचू शकता. तर Tier 1 एक्झाम इज नॉट क्वालिफाईंग एक्झाम, हे मला पुन्हा एकदा नमूद करावं असं वाटतं. तिथे जास्तीत जास्त स्कोअर केलं तर तुमचे सिलेक्शनचे चान्सेस वाढतात, म्हणजेच वेल बिगिन इज अ हार्ड. तर त्यानंतर आहे Tier 2 एक्झाम. Tier 2 एक्झाममध्ये नॉर्मली 2 पेपर आहेत नॉर्मल लोकांसाठी, नॉर्मल पोस्टसाठी, ज्यामध्ये एक मॅथ्सचा पेपर असतो आणि एक इंग्लिशचा पेपर असतो. मॅथ्सचा जो पेपर असतो त्यामध्ये 100 प्रश्न असतात आणि 200 मार्क असतात, म्हणजे एक प्रश्न 200 मार्काला. आणि इंग्लिशमध्ये 200 प्रश्न आहेत आणि 200 मार्क आहेत, म्हणजे एक प्रश्न 1 मार्काला आहे. इथे स्पीड आणि ॲक्युरेसी खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे टाईम मॅनेजमेंट हा अतिशय क्रुशियल पॉईंट आहे ओव्हरऑल स्टाफ सिलेक्शन एक्झामच्या प्रोसेसमध्ये महत्त्वाचा आहे. तर मॅथमध्ये कुठल्या गोष्टी अंतर्भूत आहेत, जे Tier 1 मध्ये पण मॅथचा पार्ट, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचा पार्ट आहे किंवा रिझनिंगचा पार्ट आहे. त्यामध्ये नंबर सिरीज असते किंवा सिटिंग अरेंजमेंट असते. त्यानंतर क्वांटिटीमधलं प्रॉफिट लॉस, पर्सेंटेज, टाईम अँड वर्क, स्पीड टाईम डिस्टन्स, पाईपचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स असतील किंवा थोडंफार ट्रिग्नॉमेट्रीचे साईन कॉस्टचे जे गणित असतात, तो पार्ट यामध्ये अंतर्भूत आहे. आणि बऱ्यापैकी तुम्ही मागच्या 5-6 वर्षाचे प्रश्न जर पाहिले त्याच प्रकारचे रिपीट क्वेश्चन येत असतात. त्यामुळं तुम्ही एखादा चांगल्या प्रकारचा क्लास केला किंवा काही ट्रिक्स लक्षात ठेवला तर तो पेपर फास्ट सोडायला मदत होईल. मॅथ हा पण चांगल्या प्रकारे स्कोअर करता येऊ शकतो, चांगली प्रॅक्टिस केली तर. अराउंड 130-140 मार्क 200 पैकी मुलं घेतात. इंग्लिशमध्ये काय असतं, आपण पाहिलं की 200 प्रश्न असतात आणि 200 मार्क आहेत, म्हणजे एक प्रश्न 1 मार्काला आहे. तर इंग्लिशमध्ये जास्त आहे आणि पण स्कोरिंग सब्जेक्ट आहे, मुलं 160 पर्यंत घेतात आपण बघितलं. तर इंग्लिशमध्ये काय असतं, तर मोस्टली काही ठरलेले प्रश्न असतात, ज्यामध्ये चेंज द व्हाईसचे 20 ते 25 प्रश्न येतात. नंतर डायरेक्ट इनडायरेक्टचे काही प्रश्न येतात.
आणि त्यासोबतच वन वर्ड फॉर सबस्टिट्यूशन, जसं की देवाला न मानणारे म्हणजे ॲथिस्ट, असे काही प्रश्न विचारले जातात. तसं काही फिल इन द ब्लँक्स असतात आणि काही पॅसेजेस असतात. ते पण एक सेम पॅटर्न जे असतात, मागचे जर पेपर पाहिले किंवा काही बुक्स रेफर केलं तर ते प्रश्न बऱ्यापैकी रिपीट होतात. त्यामुळे चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस केलं तुम्ही तर बऱ्यापैकी इंग्लिशमध्ये पण चांगला स्कोर होऊ शकतो. हे झाले Tier 2च्या मॅथ आणि इंग्लिशचा पेपर. तो सोडून काही स्पेशल पोस्ट आहेत, जसं की स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटरची पोस्ट आहे किंवा अकाउंट ऑफिसरची पोस्ट आहे. त्यासाठी तिसरा पेपर असतो, तो टेक्निकल पेपर असतो. तो त्याचा सिलेबस बऱ्यापैकी त्या टेक्निकलच्या ह्याच्यात दिलेला आहे. ते तुम्ही ॲडव्हर्टाईजमध्ये बघून देतात. काही लिमिटेड पोस्टसाठी आहेत. अशा प्रकारे Tier 1, Tier 2, Tier 3 एक्झाम असते. Tier 2 एक्झाममध्ये 3 पेपर असतात, ते आपण पाहिलं. तर त्यासाठी बुक्स कुठले रेफर करायचे, तर बऱ्यापैकी पॅरामाउंट पब्लिकेशन आहे दिल्लीमध्ये, त्याचे बुक्स आहेत. इंग्लिश, मॅथ्सचं, रिझनिंगचं, जीकेचं ते बुक तुम्ही रेफर करू शकता. तसंच किरण पब्लिकेशनचे बुक्स आहेत, अतिशय चांगले पुस्तक आहेत. क्वांटिटी ॲप्टिट्यूडचे आणि इंग्लिशचे, ते 2 बुक तुम्ही घ्या. त्यानंतर उपकार पब्लिकेशनचं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत, ते पण तुम्ही बघून घ्यायला हरकत नाही. ज्यानंतर जे ऑनलाईन तयारी करतात त्यांनी SSC अड्डा नावाची एक वेबसाईट आहे, ती तुम्ही रेफर करावी. तसं जे दिल्लीमध्ये तयारी करतात, ज्यांनी UPSC 3-4 वर्ष केली पण आता एक जॉब ऑपॉर्च्युनिटी पाहिजे, त्यासाठी मग मुखर्जी नगरमध्ये पॅरामाउंटचे किंवा वेगवेगळे क्लासेस आहेत, ते तुम्ही करू शकता. आता आपण पहिले Tier 2 बद्दल. आता राहिलं Tier 3. Tier 3 आता पूर्वी कसं असायचं, Tier 1, Tier 2 झाला आणि ते इंटरव्ह्यू असायचा. आता Tier 3 नावाची एक्झाम आलेली आहे, आता इंटरव्ह्यू नाही आहे. 2016-17 पासून इंटरव्ह्यू नाही आहे आता स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये. तर Tier 3 मध्ये 100 मार्काचा 1 तासाचा डिस्क्रिप्टिव्ह पेपर आहे, ज्यामध्ये तुम्हाला SC लिहायला लावला जातो. त्यासोबतच काही प्रिसिज रायटिंग असते किंवा रिपोर्ट रायटिंग असते. Tier 1 आणि Tier 2 पूर्वी ऑफलाईन असायची, पण ते गोंधळ वगैरे होत असल्यामुळे ती ऑनलाईन केली. ही कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे Tier 1, Tier 2. आणि Tier 3 जी आहे डिस्क्रिप्टिव्ह बऱ्यापैकी ऑफलाईन टेस्ट होते, ज्यामध्ये आपण पाहिले की रिपोर्ट रायटिंग, एसे वगैरे लिहायला होते. अशा प्रकारे Tier 1, Tier 2 आणि Tier 3 या तिन्ही एक्झामचे मिळून फायनल सिलेक्शन लिस्ट तयार होते. आणि शेवटी एक क्वालिफाईंग टेस्ट आहे, ती मोस्टली क्वालिफाईंग असते वेगवेगळ्या ह्याच्यासाठी. जसं की सेंट्रल एक्साईज किंवा कस्टमवाले आहेत त्यांच्यासाठी फिजिकल टेस्ट असते, ज्यामध्ये सायकलिंग असतं किंवा वॉकिंग असतं किंवा चेस्ट क्रायटेरिया आहे तो चेक केला जातो. काही पोस्टसाठी टायपिंग टेस्ट असते, जसं की सेंट्रल सेक्रेटरीट सर्व्हिस आहे, त्यामध्ये नॉर्मल टायपिंग आपले की विशेष काही स्पीड असं लागत नाही. नॉर्मल टायपिंग ज्यांना जमते त्यांना ती क्वालिफाईंग टेस्ट आहे, ज्यामध्ये काही असं मार्क वगैरे पकडला नसतात. नंतर इन्कम टॅक्स आणि एक्साईजमध्ये असिस्टंट नावाच्या पोस्ट असतात, त्यासाठी डेटा एंट्री टेस्ट असते, ज्यामध्ये PPT बनवणे, त्यानंतर एक्सेल शीटमध्ये थोडं काम करणे, अशा प्रकारे एक कम्प्युटर बेस्ड टेस्ट शेवटची क्वालिफाईंग टेस्ट असते. या सगळ्या एक्झाम झाल्यानंतर तुमचं फायनल सिलेक्शन होतं. अशा प्रकारे आपण पाहिलं की SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन कंबाईन ग्रॅज्युएट लेवल असे त्याला म्हणतात. आपण कंबाईन ग्रॅज्युएट लेवल का म्हणतात त्याबद्दल पाहिलं नाही, तर ते मिनिमम क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन आहे. बऱ्यापैकी प्लेन ग्रॅज्युएशन BA असतं तर तुम्ही चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पर्सेंटेजचा काहीच क्रायटेरिया नाही. फक्त काही स्पेसिफिक पोस्ट जसं की स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर आहे किंवा अकाउंटिंग ऑफिसर आहे, त्याला BCom वगैरे लागते. बाकी पोस्टला प्लेन ग्रॅज्युएशन किती पर्सेंटेज असेल तरी प्रॉब्लेम नाही, हे आपण बघितलं. त्यानंतर एक्झामचा पॅटर्न कसं असतो पाहिलं, Tier 1, Tier 2, Tier 3. त्यामध्ये तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की Tier 1 आहे ही क्वालिफाईंग नाही आहे, Tier 1चे मार्क कन्सिडर केल्या जातात, ते आपण बघितलं. तर Tier 1, Tier 2चा जो पॅटर्न आहे तो बरोबर आहे की सिमिलर आहे. एका एक्झामचा किंवा एका परीक्षेत प्रिलिमचा अभ्यास केला म्हणजेच मेन्सचा अभ्यास केला, अशा प्रकारे पॅटर्न आहे. त्यामध्ये आपण पाहिलं की वेगवेगळ्या जे हाय लेवलच्या न्यूजमध्ये येणाऱ्या पोस्ट आहेत, जे आपण बऱ्यापैकी ड्रीम करतो किंवा मूवीमध्ये पाहतो, इन्कम टॅक्स असेल, CBI असेल, ठीक आहे, इलेक्शन कमिशन असेल, मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज असतील, कस्टम ऑफिसर, अशा प्रकारे चांगल्या पोस्ट विथ चांगल्या फॅसिलिटीज, त्या प्रकारे यामध्ये चांगल्या प्रकारचे क्वार्टर्स वगैरे अवेलेबल आहेत तुम्हाला मोठमोठ्या सिटीत. त्यामुळं या एक्झामचा बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा असं मला वाटतं. MPSC UPSC व्यतिरिक्त या एक्झाममध्ये खूप जास्त पोस्ट निघतात, हजारामध्ये पोस्ट निघतात. त्यामुळं या एक्झामची चांगल्या प्रकारे तयारी करा आणि या एक्झामबद्दल, या पोस्टबद्दल अधिक चांगल्या प्रकारे जाणून घ्या. या एक्झामची तयारी कशा प्रकारे करायची याचा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूच. MPSC मेड सिम्पल या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. भेटू लवकरच नव्या व्हिडिओ सहित. तोपर्यंत ऑल द बेस्ट.